फ्रेंड्स, आजची रेसिपी माझी नेहमीचीच आहे, दहीवडा. पण जरा वेगळी आहे. माझ्या रेसिपीमध्ये वेगळेपणा नाही असं नाही होणार. दहीवडा आहे उडीद डाळीचाच. दहीवडा खाण्याची इच्छा झाली तर लगेच नाही होत, कारण आपल्याला डाळ भिजत घालावी लागते, 2 तास वेट करावं लागतं, नंतर बारीक करायला लागतं. तर या दहीवड्यामध्ये हा खटाटोपच नाही आहे. थांबा हां, कशी केली ते सांगते. पहिले मी खाऊन बघते. खूप भारी झाली, एकदम स्पंजी. आता ही कशी केली ते सांगते. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये मी उडीद डाळ घालून घेतली. मी काही मोजून नाही घेतली, अंदाजच घेतली आहे. एका पातेल्यात घालून घेतली आहे. बघा, साधी आपली नेहमीची उडीद डाळ आहे. ही मी नळाखाली 2-3 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतली. आपण त्याला भिजत नाही ठेवणार आहोत. धुतल्यानंतर लगेच आपण मिक्सरला त्याला बारीक करायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्या मनात आलं की आपण लगेच दहीवडा बनवू शकतो. आता बर्फ घालून मी ती डाळ मिक्सरला एकदम पेस्ट तयार केली, स्मूथ अशी. बघू शकता तुम्ही. आता मी दाखवते आहे तुम्हाला. हे बा, मस्त झाली ना. पाण्याच्या ऐवजी तुम्ही बर्फ घाला आणि या मशीनने त्याला हलकं करून घेतलं पीठ. हलकं कसं झालं ते बघायचं असेल तर पाण्यामध्ये तो गोळा घालायचा, म्हणजे लगेच वर येतो. पिठाला चव नसते, म्हणून मग आपण त्याच्यामध्ये मिरची, जिरं, हिंग, मीठ हे सगळं घालून घेतलं. आलं पण घातलं, पण कॅमेरा बंद होता त्यामुळे नाही दाखवता आलं. कढईत तेल ठेवून घेतलं होतं, लगेच तळायला सुरुवात केली. भराभर झालेत, मस्त फुललेत. सगळे वडे तळायला मला 15-20 मिनटं लागलेत. मीडियम गॅसवर तळायचे, म्हणजे आतला भाग छान होतो. दुसऱ्यांदा पण तळून घेतलेत, ते कढईने हलवले फक्त. बघू, खूप सुंदर झालेत ना. मला फोडून दाखवते बघा, एकदम स्पंजी आहे. वाटतच नाही त्याच्यात सोडा वगैरे काहीही घातलं नाही. आता मी थोडं कोमट पाणी घेतलं, हिंग घातला, मीठ घातलं, त्यात सगळे वडे घालून घेतले. झाकण ठेवून 10 मिनटं ठेवलेत. इकडे दह्याची तयारी केली. दह्यात फक्त साखर आणि मीठ घातलं. मी आलं सुद्धा घालू शकता. आणि पाण्यातनं काढून लगेच बराबर त्या दह्यात घातलेत. नेहमीप्रमाणे सर्व केलेत. आहे ना सोपी पद्धत. करा मग तुम्ही सुद्धा बेत मस्त दहीवड्याचा.